हॅलो. आज येलो वॅटल लॅपिंगची पेअर आहे इथे आणि मी त्यांना फॉलो करते. त्यांचं ग्राउंडवर फीडिंग करतात आणि बघूया काय होतं ते. आज मला या ठिकाणी 3 येलो वॅटल लॅपिंग्स दिसल्या आणि पुष्कळ त्यांचं निरीक्षण मला करता आलं. आजचा दिवस तर मस्तच गेला. येलो वॅटल लॅपिंग्स म्हणजेच माळ टिटवी. या ठिकाणी ग्रासलँड होतं. आता या दिवसामध्ये काही गवत दिसत नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं खोदकाम सुरू आहे आणि बरंचसं हॅबिटॅट नष्ट होतो आहे. तरी पण आहे तिथे थोडेफार पक्षी, ते बघण्यासाठी मी इथे येत असते. भारतात आढळणाऱ्या टिटवींपैकी माळ टिटवी ही दुसरी प्रजाती. माळ टिटवी म्हणजेच इंग्रजीमध्ये येलो वॅटल्ड लॅपविंग. माळ टिटवी ही आकाराने साध्या टिटवीपेक्षा थोडी लहान असते. पंख व पाठीचा रंग मातकट असून पोट पांढरे शुभ्र असते. डोक्यावर काळा टोपीसारखा भाग व डोळ्यांपासून निघून चोचीवरून उघळणारा पिवळा धमक मासल भाग यावरून माळ टिटवी दुरूनही सहज ओळखता येते. माळ टिटवी ही पाण्याच्या जवळच पण कोरड्या प्रदेशातील माळरानात आढळते. अनेकदा जोडीने किंवा 4-5 एकत्रही दिसतात. जमिनीवरच आढळणारे हे पक्षी तुरुतुरु पळत जाऊन मातीतील पानाखालील कीटक पकडून खातात. या पक्ष्यांचे वास्तव्य हे कापणी केलेली शेते, शेताचा पडीक प्रदेश, उजाड माळराने अशा ठिकाणी असते. आपल्या हद्दीत हे पक्षी इतर मोठ्या पक्ष्यांना येऊ देत नाहीत, तर हुसकावून लावतात. उन्हाळ्यात यांचा विणीचा हंगाम असतो. नर मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मिलन होते. त्यानंतर मादी घरट्यात 4 अंडी घालते. यांची अंडी ही ठिपकेदार असतात. आज मला खूप दिवसांनी या माळ टिटव्यांचं अगदी जवळून निरीक्षण करायला मिळाले. अगदी रणरणतं ऊन आणि उजाड माळरानात या टिटव्यांची जोडी आणि मी असे तिघेच होतो. बराच वेळ निरीक्षण केल्यावर टिटव्यांची जोडी ही थोडी निर्धास्त झाली. मला त्यांचे मेटिंग होते का याची उत्सुकता लागली होती. मातीमध्ये बराच वेळ पालापाचोळा खालीवर करून त्यातील कीटक खात हे पक्षी तळपत्या उन्हातही बागडत होते. अधूनमधून एकमेकांना कॉल्स देऊन बोलवत होते. एकदा तर जोडीतील एक नर की मादी कळले नाही, कारण दोन्ही सारखेच दिसतात. तर एकाने एका खड्ड्याजवळ जाऊन चोचीने त्यातील दगड कचरा, पानं इत्यादी बाजूला केले. त्यानंतर खड्ड्यात बसला. बहुधा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी असावे किंवा त्याला थोडे असुरक्षित वाटले असावे म्हणून लपण्याचा प्रयत्न करीत असावा, किंवा ती मेटिंगसाठीची पूर्वतयारी असावी की काय असे मला वाटले. मी थोड्या अंतरावरून अजिबात हालचाल न करता अगदी स्तब्धपणे बघत होते. थोड्या वेळाने एकमेकांना कॉल्स देत नर मादी जवळ आले आणि नेमका तेव्हाच माझा कॅमेरा हलला. खूपच जास्त ऊन व सूर्यप्रकाश यामुळे कॅमेऱ्याच्या स्क्रीनवरचे काहीच दिसत नव्हते आणि तो मेटिंगचा क्षण हुकला. अगदी काही सेकंदात त्यांचे मेटिंग झाले आणि पुन्हा दोघे खाद्य शोधण्याच्या कामाला लागले. मला मात्र बराच वेळ हळहळ वाटली. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा पक्षी आज मला खूप आनंद देऊन गेला. पण आपल्या आजूबाजूला मात्र यांचा अधिवास नष्ट होऊन सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत आहेत याचं खूप वाईट वाटतं.